संतोष देशमुख यांचं हत्याकांड चर्चेत असताना जे वाल्मिक कराड ज्या पोलीस कोठडीमध्ये आहे बीड शहरच्या त्याच पोलीस अधिकाऱ्याचं एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झालेली आहे जुनी. हो, त्यांच्यावरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे. बल्लाळदेव का काहीतरी आहे, मला वाटतं मी प्रभास आणि बल्लाळदेव ऐकलं होतं, त्यातलाच हा बल्लाळदेव दिसतो. या बल्लाळदेववरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे. दुसरा एक माझा प्रश्न आहे, जी CCTV फुटेज होतं 29/11/2024चं ते बाहेर आलं, मात्र त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा अद्यापर्यंत कारवाई म्हणावी अशी दिसत नाही. कारवाई होईल ना, SIT कारवाई करेल. कारण ते जे फुटेज आहे त्याच्यामध्ये गँग्स ऑफ वासेपूर विथ आका हे सगळेच्या सगळे त्याच्यात आलेले आहेत. आणि माझी मागणी आहे की त्यातला पाटील नावाचा जो पोलीस अधिकारी आहे त्याला संतोष देशमुखच्या केसमध्ये सह आरोपी केलं पाहिजे. दुसरा एक माझा शेवटचा प्रश्न आहे, वाल्मिक कराड सध्याला न्यायालयीन कोठडीमध्ये आहे, मात्र वाल्मिक कराडला पोटदुखीचा त्रास झाल्यामुळे ICU मध्ये ॲडमिट केलेला आहे. कुठंतरी चौकशीपासून पळवण्याचं काम होतंय का? नाही, हा कोणत्याही व्यक्तीचा अधिकार आहे. तो जरी आरोपी असला तरी त्याचा अधिकार आहे. तर त्याला बिमारी असेल, काही त्रास झाला असेल तर ते कोर्टाकडनं परमिशन मागू शकतात आणि तो देण्याची प्रथा आणि परंपरा आहे, कायद्यात आहे. जिल्ह्यामध्ये जे पोलीस वागतात, आज कॉल रेकॉर्डिंग व्हायरल होत आहेत, पोलिसांची व्हिडिओ व्हायरल होतात, या संदर्भात राज्याच्या गृहमंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना तुम्ही जाऊन भेटून त्याची संपूर्ण तक्रार करणार आहात का? 100% तक्रार करणार आहे. 100%, 150%, 250%. नक्कीच होते. भाजपचे आमदार सुरेश धस आणि एकंदरीत पाहायला गेलं तर आज संपूर्ण प्रक्रियेवर त्यांनी चौकशीची मागणी केलेली आहे. त्याचबरोबर जे की माधव मुंडेंची हत्या झाली त्या संदर्भात देखील चौकशी झाली पाहिजे आणि विशेष पोलीस नेमले पाहिजे अशी मागणी आज केलेली आहे. मुंबई तकसाठी योगेश काशीद, बीड.